धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय भजनी बुवा अमित तानवडे बुवा यांच्याकडून मला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवा। त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो। पुजारी बुवा मगाचपासून सांगतात बक्षिसाचा उगाच काय करू नको म्हणून। बक्षीस विशेष म्हणालो काय देऊ नको। व पैसे कोणाच नको झालो आता। सगळा चाललाय पैशासाठी। काल भांडुपला गेलास, आज इलास, त्या ट्रेन मधनं इलास, बरोबर ना? पैशासाठीच ना। त्या ट्रेन मध्ये बसाक जागा नाही तरी सुद्धा भुतून घुसलो। आता ह्यो घुसलो म्हणजे कसं उंदरासारखं घुसलो असं की नाही। मधी घुसलो तर एखादी कडी मिळना वरची, विचारा कडी वरची मिळना, मग कोणाच्या खैबी रुक लागलो, बॉम्बाटलो भैया बाजू को तो क्या करता है। पाठी खाज उठली यांच्या, असो पाठी हात घेऊन असो खांदून गेल्याबरोबर भैया मागे होतो, तो बॉम्ब अरे क्या करता है। तो मतलब तेरे को क्या करने का है, मेरे को खाज उठी है, मैं खांजेव होता है। भैया मत तेरे खांजेव, लेकिन तेरा खांजेव मेरा क्यों खांजेव होता है। खरं पाठी हात केला ना सो भैया बाजू, तर हात पोचत नसल्यामुळे बांधो होय बरोबर की नाही बुवा। कडी वरची मिळत नाही मग कोणच्या खाई पण धरता। असं भारी माणूस आहे हो देवाचे पण बुवा, भारी चांगला काय काय। हा स्त्रियांबद्दल सांगितलं की 50% आरक्षण आज स्त्रियांना झालेलं आहे बुवा। खरंच सांगतो प्रामाणिकपणे की त्या माऊलीमुळे आपण हे जग पाहिलेलं आहे, बरोबर ना? ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, बरोबर ना? आईच्या उदरामध्ये आपण जन्म घेतला आणि म्हणून आपण हे जग पाहू शकलो। 9 महिने स्वर्गापेक्षाही सुख त्या जन्मदात्या मातेने आपल्याला दिलं आणि म्हणून हे ऋण आपण फेडण्यासाठी त्या माऊलीचे एक भजनी बुवा म्हणून परमेश्वराने आपल्याला प्राचारण केलंय। कारण आई आपल्याला पाहिजे, आपल्याला बहीण पाहिजे, आपल्याला मैत्रीण पाहिजे, आपल्याला वहिनी पाहिजे, पण मुलगी नको। असं एक 10 वर्षापूर्वीचा काळ दीक्षित सर, बरोबर ना? आता नाही, आता लोकांना कळून चुकलं मुलगी का असावी। 500 किलोमीटरवर असलेली मुलगी आई वडिलांना थोडी जरी इजा झाली ना तरी धावत येणार ताबडतोब, बाबा माझे कुठे आहेत, आई माझे कुठे आहे। हा फरक बुवा आहे। आणि म्हणून जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे। असे ऋण हे ज्यास व्याज नाही, तिच्यासारखे कौतुके बोल नाही, तिचे नाव जगात आई, तिचे नाव जगात आई। आई सारखं पवित्र दैवत या जगतामध्ये दुसरं नाही। कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस। आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस। आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटामध्ये प्यावं असं थंड पाणी। आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची प्रथमची आरोळी, ती म्हणजे माझी आई, ती म्हणजे माझी आई। खरंच सांगतो ज्या मातेने आपल्याला जन्म दिला बुवा, आपली केवढी मोठी बुवा पुण्य आहे। हजारो लोकांच्या समोर आज बघा स्वतःच पेट्रोल टाकून स्वतः गाड्या घेऊन, कोण भाड्याची रिक्षा घेऊन इलेत का, तर पारकर बुवा आणि पुजारी बुवाचा भजना। केवढं प्रेम बुवा आपल्यावर आहे, केवढी मोठी पुण्य आहे आमच्या पूर्वजांची, माझ्या आई वडिलांची, माझ्या आजी आजोबांची, पूर्वजांची, सर्वांची आहे। कारण ह्या ठिकाणी एक भजनी बुवा म्हणून माझं प्रचारण केलं, आम्हाला दोघांना पाठवलं की समाजाचं तुम्ही काहीतरी देणं लागतंय। या खुर्चीवर सन्मानाच्या बसा, ही नारदाची गादी आहे, या गादीवर बसून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय, बरोबर ना? समाजाला चांगलं दिलं पाहिजे म्हणून ही खुर्ची आपल्याला मिळाली आहे। ह्या स्थानाला महत्व आहे ना।
ही जी खुर्ची आहे या खुर्चीला माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे जमिनीवर बसलेत, हे गडग्यावर बसलेत, पण तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही भक्ती अत्यंत मोलाची आहे. ते पवित्र काम तुम्ही करता. एकदा जोरदार मंडळाच्या वतीने माझ्या भजन रसिकांसाठी टाळ्या वाजवा. तर तुम्ही हात म्हणून आम्हाला किंमत आहे हो. 43-44 वर्ष माझी वावा केली, मला तुम्ही उचलून धरलात म्हणून मला हे स्थान मिळालं आहे. पुजारी बुवांना 25 वर्ष उचलून धरलं म्हणून आम्ही मोठे झालो. पण जरी आम्ही खुर्चीवर बसलो तरी आम्ही तुमच्यापेक्षा मुळीच मोठे नाही. कारण तराजू ज्यावेळी हातामध्ये उचलतो तेव्हा जड पाडळ असतं ते नेहमी खाली असतं आणि हलकं असतं ते वर. आम्ही तुमच्यापेक्षा हलके आहोत, मनान पण आणि वजनान पण. तुझं वजन किती आहे तरी अंदाजे? 18.5 किलो म्हणतात ना. हल्ली वाढला 1.5 किलो. काय खात का ना? हल्ली जरा वाढला. मुंबईमध्ये जाता ना मधी मधी, तसं माणूस चांगलं होतं. आज गेलो ट्रेन मधला कसं दिसता कसं बघा. तुका ट्रेन बीच मध्ये भियत नाही ना रे. असं दिसल्या अचानक दिसलं की घाबरत नाही. अंग बिंग काढीत कोण. काय म्हणता वाघाच्या म्हणता ह्या कोण कुत्रे वागून म्हणता ढेंगात घुसला तर म्हणता वर टकली केला तर वाघ भोमटत. आता टकला ज्या ठेवलं त्या वर टकली करून ठेवलं. पण समजा असो ढेंगातीलच आणि मी धरलंय मी असं ढॅंग आवडलंय. तुझा सँडविच नाही करून टाकलं तो वर टकली करून देन तेव्हा ना. हरी बाबा त्याचा एक म्हणून एका भाऊ कदम म्हटलंय बराची काय खायचा जोडीत काही सांगता उत्तर आहे. ओढून राहणार आता बघा गप राहणार असो ते बरोबर बोचक्यातला काहीतरी काढणार. हा फक्त मत छत्रपतींचं नाव घेताना आधी औंडो का म्हणतात? छत्रपती म्हणजे औंडो घोटून म्हणत राहता म्हणजे छत्रपतींचा कर्तृत्व किती होता विचार करा. नुसतं नाव घेऊन औंडो घोटूच लागता. आता सांगते ते दगड बिगड विजयदुर्ग किल्ल्याची मीच नेलंय कमी नाही माणूस. चटई सारखं एक एक दगड घेऊन गेले म्हणून या गेला म्हणत. या सगळा शाप झाला ना ते दगड नेऊन झाला. पण वहिनी 2 किलो कुळताची पिशवी उचलून आणून सांगला तर काय मग झेपत नाही. भारी भारी सांगतोय उद्या वहिनी काय काय करतच बाहेर त्या म्हणजे मोठा मोठा काय सांगतात घर समजलं. हा तर सांगण्याचं तात्पर्य काय की स्त्री ही अबला आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला तिचे ऋण आपण जीवनामध्ये कधी फेडू शकत नाही. वडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. माझी बहीण चुलत बहीण या ठिकाणी बसली आहे मीना पारकर. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी वाजवा. कारण कायम सेवेसाठी असतात. काहीही मंदिरात जाणार. आता जवळजवळ महिनोभर प्रत्येक मंदिरात फिरून सेवा करून परत गेली. भावाचा भजन ऐकू वा अतिशय म्हणजे मुंबईमध्ये पण प्रत्येक मंदिरामध्ये सेवा करते. आणि आमची जी भवानी आहे ना भवानी माता ती त्यांच्या घरात आहे. आपण डबल बरी वगैरे आपण करतो ती. तर सांगण्याचं तात्पर्य काय की स्त्री बद्दल आपण बोलतोय ना का. बुवाने सांगितलं 50% आरक्षण 50 ना 80 त्यांना देऊची वेळ दिली आहे बुवा. आम्ही आता भांडीच घासायची घरात. होय शपथ परिस्थितीच बदलली आहे. नाही ना जाओ मगाशी बुवाने सांगला नाही देवळात ती कोण कोण होता पूजा आरती आणि कोण साधना आराधना पूजा आरती आणि आम्ही म्हणतो घंटा. ती कशा होय ती कशा बाजूत बसो काय भारी बाबा सांगता. आम्ही म्हणता घंटा देवळात शिक वाजता
काहीतरी आपला नको त्या सांगत. तर सांगण्याचं तात्पर्य काय की खरंच सांगतो, स्त्रीला महत्व काय मंडळी, याचं कारण महत्वाचं काय असेल तर जे कपाळावर कुंकू लावते, बरोबर ना, ते आपल्या नवऱ्याचे नावतं. कपाळावर कुंकू लावते ते आपल्या नवऱ्याचं नावतं. त्याच्यानंतर हातात बांगड्या भरते ती नवऱ्याच्या नावच्या, बरोबर ना, हातात बांगड्या भरते नवऱ्याच्या नावच्या, पायात पैजण घालते नवऱ्याच्या नावची, बरोबर ना, पायाच्या बोटात जोडवी घालते ती नवऱ्याच्या नावची. मुलाला जन्म देते आपण, पण नाव देताना आपल्या नवऱ्याचं देते. किती बुवा योग आहे तिचा, किती त्याग आहे तिचा, विचार करा. एवढं सगळं ती स्वतः नवऱ्याच्या नावाचं करते, मग ती का आरक्षण देऊ नको? सगळी कामा पण तीच करणार, 1000 चॅनल तिच्याकडे. काय बरोबर ना, सकाळी उठल्यापासून कचरो मारण्यापासून, भांडी कुंड्यापासून, जेवणापासून, सारवणापासून, रात्री झोपोपर्यंत, हातरून घालीपर्यंत सगळे चॅनल तिच्याकडे. तुमचं आमचं काम काय? त्यातच सबट लोशन लगाव, खुजली बघाव, ह्यांका एक ऍड देऊ काही तरी. होय, तरी तुमका ऍड देऊ का तरी आहे होय, त्याच्यावरचीच काहीतरी. लय भारी माणूस. म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की स्त्रीचा आदर करायला शिकलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराची सून ज्यावेळी नजराणा म्हणून भेट पाठवली, त्यावेळी छत्रपतींनी सांगितलं हिची खणा नारळाने ओटी भरा आणि हिला सन्मानाने पाठवून द्या, बरोबर ना. आणि काय सांगितलं, अशीच आमची असते माता सुंदर रूपवती, अजूनही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, बरोबर ना. तर म्हणून त्यांना छत्रपती असं संबोधलेलं आहे, लक्षात घ्या. तर कर्तृत्व महान आहे. ज्याने जीवनामध्ये अनेक पराक्रम केले, छत्रपतीने अनेक किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्यावर कुठल्या आपलं नाव टाकलं नाही बघा. नाव टाकलं काय? पण आम्ही काय रेशनवर जावा, पिशवीवर पण नाव घालणार बुवा, संदीप पुजारी, मापारी, व्यापार नाही मापारी, बरोबर. मुतारी बांधली तरी आम्ही नाव टाकणार प्रकाश पारकर यांच्या सौजन्याने, बरोबर. संडास बांधलो तरी संदीप पुजारी यांच्या सौजन्याने नाव टाकू, ठीक आहे. आपण उद्या तुंबलो की खाली करायचो खुली. म्हणून लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टी त्याला आईला जे महत्व दिले त्याचं कारणच ते आहे. त्या कोकणामध्ये आज बघा, खरोखर सांगायला अभिमान वाटतो मला, बरोबर. या कोकणामध्ये बघा, अनेक श्रीमंतांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये आहेत. फक्त 2 माणसांचे आई वडील तुम्हाला कधी वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही. एक माझा शेतकरी आणि दुसरा माझा पंढरपूरचा वारकरी. कधीच तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये आई वडील दिसणार नाही. हा मात्र थोडासा कोकणी आमचा जो शेतकरी आहे ना, तो जरा लय हुशार आहे. ते काय विचारलं, काय रे यंदा शेती कशी काय? काय नाही, औंदू काय दमच नाही, गुदस्ता बरा होता. बरं, भाषा पण काय, औंदू काय नाही, गुदस्ता लय भारी होता. औंदू याच येणार कधी? पुढच्या वर्षी त्याला औंदू काय नाही, गुदस्ता भारी होता. ह्या वर्षाचे तांदूळ पुढच्या वर्षात खाणार, पण विचारू कोण इलो की औंदू काय नाही म्हणतात. त्या दिवशी बुवांना फोन केले, बुवा आंब्याचा कसा काय? मी येतोय अमुक तारखेत, बदनाक काय असले तर घेऊन ये. औंदू काय नाही, तुझा औंदू येणार कधी? परिस्थिती अशी आहे. म्हणून सांगतो की प्रत्येकाने जे कर्म आहे ते करून जायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला जे कर्म आहे ते करून जायचं आहे. कर्म करत असताना बुवानी मगाशी सांगितलं की घर बांधलं अमितने,
आनंद वाटला, प्रपंचामध्ये सक्सेस झाला. मी म्हटलं काय की ज्याने लग्न केलं आणि ज्याने घर बांधलं तो प्रपंचात सक्सेस झाला. बुवा म्हणतायत त्याच्या अगोदर आई वडिलांची सेवा अरे ती करणं भागच आहे बुवा, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आई वडिलांची सेवा जर केली नाही तर जीवनात तुम्ही किती पैसे मिळवा, नाहीतर काय त्या गाड्या घ्या 10, उपयोग त्याचा शून्य आहे. बरोबर ना. आई वडील सर्वश्रेष्ठ आहेत, त्यांची सेवा मनोभावे केली पाहिजे. कारण छोट्या छोट्या संकटाला ती आई असते आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. रस्त्याने चाललोय, जाता आता ठेच लागली तर लगेच म्हणतो आई ग, पण भरधाव हायवे एखादी गाडी अंगारली की बाप रे. छोट्या संकटाला आई आणि मोठ्या संकटाला तो बिचारा बापच असतो. आणि म्हणून आई आणि वडील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला देऊ नका. माझ्या तरुण मुलींना आणि मुलांना सांगतो, तुम्हाला जास्त काम जमत नसेल करू नका, तुम्हाला जास्त शिक्षण घेता येत नसेल घेऊ नका. जेवण जेवढं जमेल तेवढं करा, पण आपल्या आई वडिलांची शरमेने लज्जेने समाजामध्ये मान खाली घालावी लागेल असं कृत्य मात्र कोणी करू नका, असं कृत्य मात्र कोणी करू नका. कारण आई वडिलांना अहो 20, 22, 25, 27, 28 वर्षाची मुलगी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपतात आणि ती मुलगी क्षणार्धामध्ये एका परक्याचा हात धरून ज्यावेळी निघून जाते ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी बाप जेव्हा समाजात बाहेर पडतो तेव्हा त्याला अभ्रूने मान खाली घालावी लागते. तो वरती मान करून बघू शकत नाही. बाजूचे बघणारे म्हणत तो चाललो, त्याचीच ती पोरगी परवा पळाली ती. म्हणजे आपण एवढं वाढवलं, लहानाचं मोठं केलं. 27 वर्ष 28 वर्षाची मुलगी फुलासारखी जपली आणि जाताना देऊन काय गेली, समाजामध्ये वरती मान करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या तरुण मुलींना आणि मुलांना माझी विनंती आहे की तुम्ही आई वडिलांना विश्वासात घ्या. बरोबर ना बुवा, आई वडिलांना विश्वासात घ्या, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि तुम्ही स्वतःचं हित कशात आहे ते समजून घ्या. खरंच सांगतो, स्वतःचं हित कुठं आहे हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. असे दोन बाजू भदरलेले केस, चगदाना मारलेली अशी मोदी कोंबो काढलेलो, असो कोणतरी मोटरसायकलवर ना इलो की ही भुलली, विचारच करीत नाही तो काय करता. हा त्याला भाड्यानं आणलेली असता शेजाऱ्याची, जरा येतोय रे अमुक वाडीत नारावण मारून. बरोबर, पण आपण ह्याचा विचार करत नाही. तुम्ही मुलगी एखादा मुलगा तुम्ही निवडा ना, पण तो काय करतो, तो खातो काय, तो करतो काय, बरोबर ना, त्याच्या घरची परिस्थिती काय याचा सारेसा विचार तरी करा आणि मग निर्णय घ्या. आम्ही ह्या गोष्टी कटू वाटतात आपल्याला, पण ह्या प्रकर्षाने मांडतो. याचं कारणच एवढं आहे की समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे. बरोबर ना. पूर्वी गरिबी होती पण संस्कृती होती, आज पैसा आहे पण विकृती वाढत चाललेली आहे. आणि म्हणून या काही गोष्टी आहेत त्या भजनामध्ये आम्ही जाणीवपूर्वक देतो. याचं कारण एवढंच आहे की समाजामध्ये 2 जरी मुलीने आमचं हे ऐकलं ना तरी भजन केलेल्याचं सार्थक आम्हाला वाटतं. खरंच प्रत्येक ठिकाणी आम्ही महिन्याला बरोबर ना 15-20 बाऱ्या करतो आणि 2 मुलींनी मनावर घेतलं तर आम्हाला समाधान वाटेल की आम्ही काहीतरी भजनाचं चित झालं आमच्या. आणि म्हणून समाजामध्ये ह्या काही गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न प्रकर्षाने आम्ही करत असतो. या ठिकाणी बुवाने अत्यंत चांगल्या प्रकारे काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. तर वेळेचं बंधन मगाशी बुवाने सांगितलं की आपण पहिलं म्हणजे जरा फास्ट घेऊया आणि नंतर गजरामध्ये मनोरंजन मजा. बरोबर ना बुवा, आपण करूया. म्हणून या ठिकाणी जास्त काय बोलत नाही, मर्यादित या ठिकाणी बोलतो. आणि रूपाचा ध्यानाचा अभंग काय मंडळी बोलायला गेलो अनेक गोष्टी आहेत. हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे, लक्षात घ्या. हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. हिंदू धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही, लक्षात घ्या. मग धर्म जपायचा आहे आपल्याला, तो कसा जपणार हो? धर्म जपणार कसा? मुस्लिमांचं मूल एखादं दिवसातून 5-5 वेळ नमाज पडायला जात आहे आणि आमच्या मुलाला सांगितलं जा रे देवळात जरा जाऊन ये जा, तर नाही उद्या बघतोय आज नाही वेळा माता. धर्म टिकायचा कसा? शोकांतिका आहे या गोष्टीची. प्रामाणिकपणे सांगतो मंडळी, आपण मंदिरं अनेक उभी केली
एकमेकाची बघून अगदी जबरदस्त केली आहे, पण नुसती मंदिरं उभी करून उपयोग नाही. त्या ठिकाणी आपण किती वेळ जातो ही शोकांतिका आहे. हे स्पष्टपणे सांगतो. त्या मंदिरात आपण किती वेळ जातोय? वर्षातनं एकदा वाढदिवस साजरा करायला. या शोकांतिका द्या. ह्या गोष्टी मांडणं भजनामध्ये गरजेचे आहे. मंदिरामध्ये रोज प्रार्थना करा. जे जवळचं मंदिर असेल कुठलंही असू दे, त्या ठिकाणी जा आणि परमेश्वराला आपलं साकडं घाला. आई वडिलांची सेवा मनापासून करा, पुण्यच पुण्य मिळेल. हो काय आमच्या मुली ह्या मुंबईला आता काय काय राहतात, ती फॅशन परत दही द्या म्हणजे कोणी वाईट वाटून घेऊ नका, पण कपाळ टिकलीच लावित नाही कोणी. लांछास्पद गोष्ट आहे. अरे हिंदू धर्म आहे, शाश्वत धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये याला किती महत्व आहे हो. एक एक स्त्री बरोबर ना 1000, 1200, 1500ची चप्पल पायामध्ये घालते, पण 1 रुपयाची टिकली कपाळाच्या मध्यभागी घालते. कारण का? तर त्या स्थानाला महत्व आहे. ते सौभाग्याचं लेणं आहे. मग ते आताच्या मुली लावत नाही. नाही माझा फॉर्म आहे बरोबर ना. टिकली लावली पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या घरामध्ये प्रत्येकाने ही पद्धत, तुम्ही बाकी काही असू दे, मुलीने एखादं काम नाही केलं मला चालेल, पण प्रत्येकाला तुम्ही हे शिष्टाचार झालेच पाहिजे. आणि हे आपण प्रत्येकाने लादलं पाहिजे प्रत्येक मुलावर. टिकली मुंबईवाली कोणतरी गेली खपून घ्यायचं नाही. तू गावाकडे पहिली टिकलीला अजिबात खपून घ्यायचं नाही. मुंबईला असू दे, गावाला असू दे, कुठेही असू दे, पण टिकली दिसली पाहिजे. एखाद्या मुस्लिम मुलीला तुम्ही जबरदस्ती करावं, तिला टिकली लावण्यासाठी जबरदस्ती करा, ती लावते काय बघा. ती धर्म जपते आपला आणि आमचे लादत. वही शोकांतिका आहे बरोबर ना. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, धर्म जपायचा असेल. आज बघा 500 वर्षाने 500 वर्षानंतर आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालं. एका झोपडीत असलेले राम भव्य दिव्य अशा या राम मंदिरामध्ये अयोध्येत आपले राम गेलेले आहेत. एकदा जोरदार काला झाला पाहिजे. बरोबर तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून सांगतो, राम आपले अयोध्येला 500 वर्षानंतर विराजमान झाले आहेत. आणि म्हणून आठवण झाली म्हणून म्हणतो फक्त जरा. मी जास्त गाणी बिनी मध्ये म्हणत राहत नाही, कारण एवढी त्यांनी सुंदर गायकाने गायलेली गाणी आहेत. आम्ही काय गाणार हो बरोबर बुवा. उगाच 50 गाणी भजनात गायची, त्याचा ऑर्केस्ट्रा करून टाकायचा आपल्याला नाही जमत. हा भजनामध्ये लोकांना चांगलं द्या, ज्याच्यातून काहीतरी घेऊन जातील जाताना, असं दिलं पाहिजे नाही का. आता बघा आम्ही दोन्ही बुवा कसं देतोय ते. हर घर में है एक ही नाम जय श्री राम. हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. खरोखरच प्रभू रामांचं मंदिर झालं. एकदा तरी तुम्ही आयुष्यामध्ये अयोध्येला जाऊन त्या प्रभू रामांचं दर्शन घ्या. खरंच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल 100%. ठीक आहे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो. गजरामध्ये आपल्याला म्हणजे मनोरंजन मजा करायचीच आहे. बुवाई करणार, आम्ही करणार.
परकटेवरी घेऊन या, परकटेवरी घेऊन या,